नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी आणि कमाल पगाराबाबत दोन मोठे प्रस्ताव. कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. वेतन आयोग सध्या सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी सर्वात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी फक्त फिटमेंट फॅक्टर किंवा पगारवाढ किती होणार यावरच नाही, तर कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी कशी ठरवायची यावरही मोठी चर्चा सुरू आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. बेसिक सॅलरी संदर्भात कर्मचारी संघटनांकडून आयोगासमोर वेगवेगळे प्रस्ताव ठेवण्यात आले. नॅशनल कौन्सिल जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी स्टाफ साइडने आपल्या निवेदनात किमान आणि कमाल सॅलरीमध्ये अंतर मर्यादित ठेवण्याची मागणी केली आहे. किमान आणि कमाल सॅलरीचे प्रमाण 1,12 पेक्षा जास्त नसले पाहिजे. त्यामुळे उत्पन्नातील असमानता कमी होईल. वेगवेगळ्या वेतन श्रेणीमधला फरकही संतुलित ठेवता येईल अशी भूमिका आहे. रेल्वे सिनियर सिटीजन्स वेलफेअर सोसायटी या भूमिकेला पाठिंबा देतात. तर दुसरीकडे इंडियन रेल्वे टेक्निकल सुपरवायझर असोसिएशनने वेगळी भूमिका मांडली आहे. यांच्या मते कमाल वेतनावर कोणतीही मर्यादा नसावी. तांत्रिक कर्मचाऱ्यांचे काम जास्त जोखमीचे आणि जबाबदारीचे असल्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र आणि जास्त चांगली सॅलरीची रचना असावी अशी ही मागणी करण्यात आली.